सर्वांना रामकृष्ण हरी. जीवनात निरोगी राहायचं असेल तर खाली बसून पाणी पिया, उखट बसून पाणी पिया, घोट पाणी पिया, तांब्याने पाणी पिया. आपले सगळे आजार दूर राहतील. सर्दी, खोकला, ताप आपल्याला कधी आयुष्यामध्ये येणार नाही, कधीही. याचं एक लॉजिक आहे की हे स्वर विज्ञान आहे. आपल्याला उजव्या नाकाला बंद करायचे आणि डावा नाक चालू ठेवून तोंडाने पाणी घोट पाणी पियायचे. जेव्हा केव्हा पाणी प्यायचं तेव्हा खाली बसूनच पाणी पिया. महिलांचे सर्व आजार, पुरुषांचे सर्व आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, कोसो दूर राहतील आपल्यापासून. रात्री झोपताना तांब्यामध्ये गरम पाणी घ्या. लोखंडी कढईमध्येच पाणी तापवा. तांब्यामध्ये पाणी घ्या. कपड्याने गाळून घ्या पाणी गरम गरम. त्याच्यामध्ये 1 चमचा घरचं घरगुती तूप टाका. म्हशीचं असो, गाईचं असो, किंवा तेल टाका, नॅचरल तेल. ते तेल टाकून तुम्हाला 40 वेळा खालीवरी पाणी करायचं 2 तांब्यामध्ये आणि तोंड लावून पाणी प्यायचं तरी झोपताना. एवढं करा, पोटाचे सर्व आजार निघून जातील. पोटाचे आजार गेले म्हणजे सर्व आपल्या बिमाऱ्या निघून गेल्या. अगदी सोपा आणि साधा उपाय आहे. हजारो लोकांनी करा आणि स्वतःला अनुभव आल्यानंतर हजारो लोकांना सांगा. मग आनंद बघा त्याचा, काय मजा आहे याच्यामध्ये. आणि छोटीशी प्रक्रिया आहे, फक्त कंटाळा नाही करायचा. किती जरी आपल्याला घाई गडबड असेल तर खाली बसूनच पाणी पिया, घोट पाणी पिया, शांत पिया. फक्त पाण्याचा नियम आणि नाकाला दाबून पाणी पिया. तुम्हाला फक्त उजवं नाक दाबायचे आणि डावी नाकपुडी चालू ठेवायची आणि तोंडाने पाणी खाली बसून उकट घोट पाणी प्यायचे. तुम्ही यात्रेमध्ये आहात, ट्रॅव्हलमध्ये आहात, बसलेल्या बसमध्ये आहात, रेल्वेमध्ये आहात, प्रवासात उभे आहात, तरी तुम्ही नाकाला दाबून फक्त पाणी प्यायचे. उजव्या श्वासाला दाबायचे, सूर्यस्वर आहे, आणि चंद्रस्वराने तुम्हाला पाणी प्यायचं. एवढा फक्त नियम पालन करून बघा. 10 दिवस, 20 दिवस, किती ॲलर्जी असो, सर्दी असो, मायग्रेन असो, कुठलेही आजार असो, मुळासहित काढण्याची ताकद या स्वर विज्ञानमध्ये आहे. अवश्य याचं पालन करा, लाभ घ्या आणि हजारो लोकांना फॉरवर्ड करा. सर्वांना रामकृष्ण हरी.